तर हे नख काय आहे? शस्त्र आहे की अस्त्र आहे? तो म्हटला तुम्ही मला आतमध्ये मारू शकत नाही, बाहेर मारू शकत नाही. भगवान म्हणतात नीट पाहत, तू आत नाही बाहेर नाही, घराचा तो आहे चौकटीमध्ये दरवाजामध्ये. तो म्हटला मला देव मारू शकत नाही, मानव मारू शकत नाही. भगवान म्हणतात माझ्याकडे पहा, मी मानव नाही, देव नाही, शिर सिंहाचा आहे आणि धड पुरुषाचा आहे. तो म्हटला मी ब्रह्मदेवाला असा वर मागितला होता, तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मला कुणीच मारू नये. भगवान म्हणतात मला एक सांग, ब्रह्मदेवाने मला निर्माण केलं की मी ब्रह्मदेवाला निर्माण केलं? कोणी कोणाला निर्माण केलं? ब्रह्मदेवाचा बाप मी आहे. आता तुला कोण वाचवणार? भगवंताने जसं आपण पोत फाडतो, जसं पोत फाडलं, आतडे बाहेर काढले, आतडे आपल्या गळ्यामध्ये टाकले, रक्त पेळ लागले. एवढा क्रोध होता भगवंताच्या डोळ्यामध्ये, डोळ्यामधून अग्नी बाहेर पडत होता. सगळे देव घाबरले. हिरण्यकशिपूचं धड बाजूला फेकलं. देवाला शांत कोण करणार? एक एक देव समोर यायचा, देवा शांत व्हा, देवा शांत व्हा. पण देवाने रागाने पाहिलं, त्याला वाटायचं देव मला खातात की काय. सगळे बाजूला झाले. शेवटी काही देव लक्ष्मीकडे गेले आणि लक्ष्मीला म्हटले आई साहेब आम्ही सांगून सांगून थकलो, पण देव आमचं ऐकत नाही, आता तुम्हीच चला आणि देवाला शांत करा. लक्ष्मीला अभिमान वाटला बरं. देव कोणाच्याने शांत झाले नाही. मी पाहत असे एका झटक्यामध्ये शांत करतो. तो आमच्या सारखा होता का? तो कोणी बोलणारच होता नाही ना. जगाचा बाप होता, लक्ष्मीपती होता. लक्ष्मीने मेकअप केला, आरतीची धरी हातामध्ये घेतली, पंचारती लावली आणि नटून थटून ठुमका मारत मारत देवासमोर गेली. देवाने जसं रागाने पाहिलं, लक्ष्मीला सहनच झालं. ताट खाली फेकलं, लक्ष्मी धूम फुगत पळून गेली. पहा आता देव विचार करतात, जो देव आपल्या बायकोला लक्ष्मीला सुद्धा ऐकत नाही, आता याला शांत कसं करायचं? तर मध्ये मध्ये एक काम करा, ज्याच्यामुळे हा अवतार आहे ना त्यालाच पुढे पाहतो. सगळे देव गेले. प्रल्हादा बाबा आता देवाला शांत करायचं काम तुलाच करावं लागेल, तूच जा. प्रल्हादजी हात जोडतात, देवा शांत व्हा. देवाने जेव्हा प्रल्हादाला पाहिलं, देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवाच्या डोळ्यामध्ये आधी आग बाहेर पडत, पण जेव्हा प्रल्हादाला पाहिलं, प्रल्हादाने हात जोडलेले आहे, प्रल्हादाला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं. देव काय म्हणतोय का, प्रल्हादा तुला जेवढा त्रास झालाय, जेवढे कष्ट तू सहन केले ना, ते कष्ट फक्त माझं नाव घेण्यामुळे सहन केले. तुला एवढा त्रास झालाय ना, माझं नाव घेण्यामुळे झाले. प्रल्हादा देवाने हात जोडले, प्रल्हादा मला क्षमा कर. असं देव कुठं आहे गो, जो देव आपल्या भक्ताची माफी मागतोय, भक्तासमोर रडतोय, प्रल्हादा मला माफ कर रे. बोले प्रभु प्यारे अंग कोमल तुम्हारे, दुष्ट असुरों ने मारे मम नाम एक गाने में. गिर से गिराया तुम्हें जल में डुबाया, कष्ट पहुंचाया दुष्ट अग्नि के जलाने में. उर से लगाए और प्रभु कहे बार बार, करुणा स्वरूप लगे करुणा जाने में. मंजुलम घात रंग चूम चूम कहे प्रभु, क्षमा करो पुत्र मुझे देर हुई आने में. प्रल्हादा मला क्षमा कर. अरे एवढा त्रास तुला सहन करावा लागला, त्या दुष्टाने तुला उकळत्या तेलामध्ये टाकलं, त्या दुष्टाने तुला हातीच्या पायाखाली टाकलं, त्या दुष्टाने तुला कड्यावरून फेकलं, मी तुझ्याकडे येण्यासाठी उशीर केला. भगवान क्षमा मागताय. आपलं नशीब आहे की आपण त्या भगवंताचे भक्त आहोत. देवाचे आभार माना की देवा तू आम्हाला तुझी भक्ती करण्याची बुद्धी दिली. आणि देवाकडे कधी मागायचं असेल तर एकच मागा, दुर्बुद्धी दे म्हणा, कदा नपुजो नारायण. आता माझं ऐसे करी तुझे पाय चित्ती धरे. देवाकडे दुसरं काही मागू नका. प्रल्हादजी हात जोडतात, देवा. देव रडतोय, प्रल्हादजी रडतायत.
आता देव का रडतोय? प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी मला यायला उशीर झाला म्हणून देव रडतोय.